DRG Kids. कहाणी आळशी रघु. रतनपूर गावात रघु आणि श्याम नावाचे 2 इसम राहत होते. रघु खूपच कामचोर होता आणि श्याम खूपच मेहनती होता. तो आपलं पूर्ण काम चिकाटीने करीत असे. ते दोघं गावच्या जमीनदाराच्या शेतात काम करीत असत. श्याम काम करायचा आणि रघु झाडाच्या सावलीत झोपून राहायचा. रघु, रघु उठ, संध्याकाळ झाली. काय एवढ्या लवकर संध्याकाळ झाली? काय छान झोप लागली होती. चला, काहीच हरकत नाही. एवढं बोलून रघु शेतातली माती आपल्या कपड्यांवर लावतो आणि श्याम बोलतो, जर तू शेतात काम केलं असतं तर माती आपोआप लागली असती. असं रोज रोज लावावं लागलं नसतं. मी तुझ्यासारखा मूर्ख नाहीये की रोज रोज असं जमीनदाराच्या शेतात बैलासारखं जाऊन राबू. आणि जर मला खायला मिळत आहे तर मी काम कशाला करू? ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी आता घरी जातोय. आंघोळ करून जमीनदाराच्या घरी येतो. ठीक आहे. श्याम आपल्या घरी निघून जातो आणि रघु आपल्या कपड्यांवर नेहमीप्रमाणे माती लावतो आणि जमीनदाराच्या घरी जातो, जेणेकरून जमीनदाराला असं वाटावं की रघुने खूप मेहनत केलीये. त्याला पाहून जमीनदार बोलतो, अरे रघु, ये. तू तर खूप काम केलंस. तू दररोज खूप मेहनत करतोयस. हो मालक, मी तर रोज अशीच मेहनत करतो. तेवढ्यात तिथे श्यामही येतो. तो आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून येतो तर जमीनदाराला वाटतं की हा काहीच काम करत नाही. तो श्यामला बोलतो, श्याम, तू सुद्धा मेहनतीने काम करत जा. होय मालक. श्याम गप्प राहतो, परंतु त्याला खूप वाईट वाटतं की एवढी मेहनत करून देखील सगळं श्रेय रघु घेऊन जातो. रघु, लवकर जा, हातपाय तोंड धुवून लवकर भोजन कर. रघु आणि श्याम भोजन करण्यास निघून जातात. जमीनदाराला वाटतं की रघु खूप मेहनत करतो आणि श्याम काहीच काम करत नाही. म्हणून तो आपल्या स्वयंपाक्याला सांगतो, हे बघ, रघु खूपच मेहनत करतोय. त्याची चांगली काळजी घे आणि लक्षात ठेव, त्याच्या जेवणात काहीच कमी पडू नये. हो मालक. स्वयंपाकी रघुला पोटभर जेवण देत होता आणि श्यामचं पोट देखील भरत नसे. श्याम मनातल्या मनात बोलतो, हा कसला न्याय आहे? जो काम करतो त्याला उपाशी राहावं लागतं आणि जो कामचुकार आहे तो पोट भरून खातो. रघुला समजतं की श्यामच्या मनात काहीतरी चालू आहे. त्याला वाटतं की श्याम जमीनदाराला सगळं सत्य सांगेल. त्यामुळे तिथून निघताच तो श्यामला बोलतो, हे बघ श्याम, माझ्याबद्दल जमीनदाराला काहीच बोलू नकोस. जर तू काही सांगितलंस तर ठीक नाही होणार. मी काही बोलणार नाही, पण हे तर चुकीचं आहे ना की पूर्ण दिवस मेहनत मी करतो आणि त्याचं श्रेय तू घेऊन जातोस. अरे, तर मी तुला कुठे बोलतोय की तू मेहनत कर? लक्षात ठेव, सत्य कधी लपून राहत नाही. अरे जा इथून, तू आपलं काम कर. एवढं बोलून दोघे आपापल्या घरी जातात. श्याम दिवसभर काम केल्याने थकलेला होता. तो लवकर झोपतो. इथे रघुला झोपच येत नाही, कारण तो पूर्ण दिवस झोपलेला होता. त्यामुळे तो सकाळी शेतात गेला तेव्हा त्याचे डोळे लाल होते. काय झालं रघु? रात्री झोपला नाहीस का? काय सांगू मालक, खूपच डास होते. त्यांच्यामुळे मी झोपूच नाही शकलो. तू कसलीच काळजी नको करूस. तुझ्या राहण्याची व्यवस्था मी माझ्या घरीच करतो. माझ्या घरी तू आरामात राहा. मी खूप खूप आभारी आहे मालक. रघुची सरबराई खूपच वाढली. आता तो जमीनदाराच्या घरीच राहू लागला. आता तो खूपच खुश होता. त्याचं जीवन मजेत चाललं होतं. शेतात जाऊन झोपत असे आणि श्याम प्रामाणिकपणे काम करीत असे. एक दिवस जेवताना स्वयंपाक्याने पाहिलं की रघु अन्न वाया घालवतोय. रघु, काही दिवसांपासून मी बघतोय की तू ताटातलं अन्न टाकून देतोयस. जेवढं खायचंय तेवढंच वाढवून घेत जा.
रघुने काहीच उत्तर दिले नाही. स्वयंपाक या श्यामकडे पाहतो आणि विचार करू लागतो. रघु अन्न टाकून देतो आणि श्यामचं पोट भरत नाही. हे तर तेव्हा होतं जेव्हा मेहनत जास्ती केली असेल. काहीतरी गडबड नक्कीच आहे. स्वयंपाकी जमीनदाराची पत्नी शोभाजवळ जातो आणि तिला म्हणतो, मालकीणबाई, मला वाटतं नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे. काय झालं? कसली गडबड? स्वयंपाकी तिला श्याम आणि रघुच्या जेवणाची गोष्ट सांगतो. अच्छा, असं घडतंय तर आता तर सत्याचा उलगडा केलाच पाहिजे. रात्री शोभा जमीनदाराजवळ जाते आणि त्याला म्हणते, अहो ऐका ना, रघु आणि श्याम काय काम करतात ते एकदा शेतात जाऊन तुम्ही पहा तरी. काय काम करतात, कसं काम करतात, तुम्ही जरा नजर ठेवली पाहिजे. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आज अचानक तू असं का बोलत आहेस? तेव्हा शोभाने जमीनदाराला सगळी गोष्ट सांगितली. त्यावर जमीनदार म्हणाला, तुझं म्हणणं तर बरोबर आहे. एकदा स्वतःच्या डोळ्याने पाहिलं तर बरं होईल. दुसऱ्या दिवशी जमीनदार कोणालाच न सांगता गुपचूप शेतावर गेला. दुरून त्याने पाहिलं की श्याम खूप मेहनतीने काम करतो आहे. जणू काही स्वतःच्याच शेतात करतोय. नंतर तो रघुला शोधू लागला, पण तो कुठे दिसतच नव्हता. अरे हा रघु कुठे गेला? दिसतच नाहीये. कुठे गेला हा? जमीनदाराला समजून चुकले की हा माणूस आळशी आहे. तेव्हा त्याची नजर एका झाडाखाली गेली. त्यांनी पाहिलं की रघु तिथे झोपलाय. हे पाहून जमीनदाराला खूप राग आला. तो परत घरी गेला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, मला श्यामबद्दल खूप वाईट वाटत आहे. मी त्याच्यावर खूप अन्याय केला आहे. हे माझ्या हातून काय घडलं? एक माणूस काही न बोलता एवढी मेहनत करत आहे आणि दुसरा काहीच न करता सर्व सुख भोगत आहे. मी श्यामला ओळखू शकलो नाही. तो भला माणूस माझ्या जमिनीला स्वतःची जमीन समजून काम करत आहे आणि मी त्याला पोट भरून जेवण देखील दिलं नाही. खूप मोठा अपराध झाला आहे माझ्या हातून. हो, खूप मोठी चूक झाली आहे तुमच्या हातून. तुम्ही श्यामला काही दुसरं काम द्या. त्यामुळे तुमचा पश्चाताप देखील कमी होईल आणि त्याची मेहनत सफल होईल. हो, तू बरोबर बोलत आहेस. शोभाचं बोलणं ऐकून जमीनदाराला बरं वाटलं. संध्याकाळी जेव्हा रघु आणि श्याम त्याच्याकडे आले तेव्हा जमीनदार रघुला म्हणाला, रघु, आत्ताच माझ्या खोलीत ये. तुझ्याशी मला महत्वाचं बोलायचं आहे. मालक, माझ्या शरीरावर खूप माती लागलीये, त्याला साफ करून घेतो. पूर्ण दिवस खूप मेहनत केलीये मी. चालेल ना? नाही नाही, माझ्या खोलीत ये आत्ताच. जमीनदार एवढं बोलून आपल्या खोलीत जातो. रघुला काहीच समजत नाही. अचानक काय झालं? रघु भीत भीतच जमीनदाराच्या खोलीत जातो. जमीनदार त्याला म्हणतो, तुझं अजून एक काम राहिलेलं आहे. कोणतं काम मालक? जा आणि श्यामचे पाय धरून माफी माग. मालक, हे काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या शेतात पूर्ण दिवस एवढी मेहनत घेतली आहे, तर त्या बदल्यात तुम्ही मला त्याचे पाय धरायला का सांगत आहात? फालतूची बडबड बंद कर. किती दिवसांपासून तू खोटं बोलत आहेस? मला मूर्ख बनवत आहेस. आज मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे की तू काय मेहनत करत आहेस. तू एक नंबरचा आळशी आहेस, काम चुकार आहेस. तू या क्षणापासून या घरातून निघून जा. तुला मी आता कामावर ठेवणार नाही. तेवढ्यात तिथे श्याम येतो आणि हे सगळं ऐकतो. तो जमीनदाराचे पाय पकडून म्हणतो, मालक, असं करू नका. त्याला कामावरून नका काढू. दया करून रघुला अजून एक संधी द्यावी मालक. मला पूर्ण विश्वास आहे की रघुला स्वतःची चूक समजली असेल. त्यानंतर रघुने श्यामचं बोलणं ऐकलं आणि रघुला म्हणाला, तुला फक्त एक संधी अजून देईन. स्वतःमध्ये सुधारणा कर. तुला सिद्ध करावं लागेल की तू आळशी नाहीयेस. त्या दिवसापासून श्याम जमीनदाराचे हिशोब पाहू लागला आणि रघुने स्वतःला पूर्ण बदललं. तो समजून चुकला की कामचुकारपणा केल्याने जीवनात कोणतंच यश प्राप्त होत नाही. काही मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात. आणि आता रघु आणि श्याम चांगले मित्र बनतात.